संभाजीनगरमध्ये क्रीडा मंत्र्यांच्या संवाद कार्यक्रमाला अत्यल्प प्रतिसाद मिळालेला आहे। 5 जिल्ह्याच्या संवाद कार्यक्रमाकडे खेळाडू क्रीडा संघटनांनी पाठ फिरवली। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे उपस्थित राहिले, मात्र सभागृहातील खुर्च्या रिकाम्याच होत्या। क्रीडा मंत्री उपस्थित, मात्र खेळाडू आणि संघटनांनी पाठ फिरवली। आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातले अपडेट घेऊया। सचिन, काय नेमकं कारण होतं खेळाडू संघटनांनी पाठ फिरवलेली आहे, क्रीडा मंत्री मात्र आले? निरुत्साह या ठिकाणी खेळाडूंमध्ये पाहायला मिळतोय। विकसित महाराष्ट्र 2047 हा या कार्यक्रमाच्या निमित्ताने युवा क्रीडा संवाद हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येत आहे आणि तो सध्या कार्यक्रम सुरू आहे। मात्र या कार्यक्रमाला आपण पाहिलं, त्यांनी खेळाडू असतील, खेळाडूंच्या संघटना असतील, त्याचबरोबर क्रीडा विभागाशी संबंधित अधिकारी या ठिकाणी येणं अपेक्षित होतं। मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शासनातील जे अधिकारी आहेत, क्रीडा विभागातले जे कर्मचारी आहेत, तेच या ठिकाणी पाहायला मिळतात आणि अत्यल्प असे जे खेळाडू आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। जे खेळाडू या ठिकाणी आले आहेत ते देखील रोष व्यक्त करतायत, त्यांच्या अडचणी सांगतायत की ग्रामीण भागातले खेळाडूंनी त्यांच्या अडचणी सांगितलेल्या आहे। अनेक अडचणी या ठिकाणी मांडल्या जातात, ते क्रीडा मंत्र्यांच्या तोंडावरच नाही का प्रशासनाचे झेंडे या ठिकाणी काढले जात आहे। कशा पद्धतीने त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो खेळाडूंना, हे सर्व या ठिकाणी सांगितलं जातं। त्यामुळे कुठेतरी खेळाडूंमध्ये निरुत्साह पाहायला मिळत आहे आणि या सभागृहाच्या ज्या खुर्च्या आहेत त्या अर्ध्यापेक्षा अधिक रिकाम्याच आहेत। धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।